विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA तृतीय वर्ष या वर्गातील भाषा विज्ञान या अभ्यासपत्रिकेबद्दल विचार करणार आहोत. मागच्या तासाला आपण बघितलं की भाषा संपादन कशा पद्धतीने करता येतं. आज आपण भाषेचं स्वरूप काय आहे हे आज आपण समजून घेऊया. तुम्हाला माहीत असेल की रेडिओ किंवा दूरदर्शनचा संच बाहेरून बघितला तर तो खूपच सुबक आणि आकर्षक दिसतो, पण मागच्या बाजूने तो उघडला की त्याच्यात वेगवेगळ्या खूपच गुंतागुंतीच्या रचना केलेल्या आहेत असे आपल्याला दिसून येते. भाषेचे स्वरूप देखील अशाच पद्धतीचं असतं. प्रत्येकाला स्वतःची भाषा येत असल्यामुळे तो ती खूप सोपी आहे असे त्याला वाटत असते, पण कोणत्याही भाषेचे स्वरूप आपण समजावून घ्यायला लागलो तर तिच्यात दूरदर्शन संचाप्रमाणे किती गुंतागुंतीच्या रचना आहेत हे आपल्या लक्षात येते. आणि म्हणून भाषेतील वेगवेगळ्या स्वरूपाच्या रचना कशा पद्धतीने असतात हे या ठिकाणी आपल्याला विस्ताराने समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपल्याला भाषेचं स्वरूप काय असतं हे आपल्या लक्षात येईल. सर्वप्रथम आपल्याला असं बघावं लागेल की भाषा ही ध्वनींची बनलेली असते, पण मानवी भाषेत ध्वनी कधीही सुटासुटा वापरल्या जात नाही. ध्वनींच्या रचना वापरल्या जातात. म्हणजे काय, ध्वनीशिवाय भाषा निर्माण होत नाही हे जरी खरं असलं तरी ते ध्वनी हे कधीही सुटे सुटे म्हणजेच अ, र, ग, ज, स, त, प असे जे सुटे सुटे ध्वनी आहेत हे मानवी भाषेसाठीच उपयोगात येतात, पण ते बोलताना किंवा भाषेमध्ये वापरताना सुटेपणाने कधीच वापरले जात नाहीत. आणि सुट्या सुट्या वापरलेल्या ध्वनींना मानवी भाषेत काही अर्थसुद्धा नसतो. मराठीत हे ध्वनी इतर ध्वनींबरोबर रचना करून वापरले जातात तेव्हाच त्यांना अर्थ प्राप्त होत असतो. उदाहरणार्थ, हे जे अगोदर आपण सुटे ध्वनी जर बघितले अ, र, ग, ज, स हे जर सुटे सुटे ध्वनी वापरले तर याला मानवी भाषेत कोणताही अर्थ असत नाही. परंतु त्यांची जर एक सानुक्रम रचना केली, उदाहरणार्थ र आणि स यांना जर एकत्र बोललो तर रस एक अर्थपूर्ण ध्वनी तयार होतो. आणि अशा रचनेलाच भाषेमध्ये योग्य स्थान, योग्य अर्थ मिळालेला असतो. ध्वनींच्या रचना कोणत्या अनुक्रमाने करायच्या याचे नियम त्या त्या भाषेत रूढीने ठरलेले असतात. विशिष्ट अनुक्रमाने केलेल्या रचनांना सानुक्रम रचना असे म्हणतात. क, म, ळ हे 3 ध्वनी याच क्रमाने आले तरच त्यातून कमळ ही अर्थपूर्ण रचना तयार होते. जर तीच रचना आपण जर क्रम बदलून मागे पुढे घेतली तर म, क, ळ या रचनेप्रमाणे ध्वनी तेच आहेत, परंतु त्यांचा अनुक्रम बदललेला आहे, तर या अनुक्रमाला मराठी भाषेमध्ये कोणताही अर्थ राहत नाही. आणि हीच गोष्ट इंग्रजीच्या बाबतीतही अशाच पद्धतीने दिसून येते. म्हणजेच काय, तर या ध्वनींना सानुक्रम रचना दिल्याशिवाय त्या ध्वनींना कोणताही अर्थ प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ, इंग्रजीच्या बाबतीत देखील आपल्याला असं बघता येईल की POT पॉट हा अर्थपूर्ण अनुक्रम आहे, परंतु जर त्यांचाच क्रम जर बदलला आणि POT ऐवजी OTP असं जर केलं तर याला इंग्रजी भाषेमध्ये काहीही अर्थ नाही. आणि म्हणून
ध्वनींची सानुक्रम रचना हे भाषेच्या स्वरूप समजून घेण्यासाठी महत्त्वाचं लक्षण आहे. भाषेचं ते एक वैशिष्ट्य आहे. हे आपल्याला सर्वप्रथम समजून घेता येईल. दुसरी गोष्ट अशी की मानवी भाषेतील ध्वनींना एक संकेत असतात, अर्थसंकेत असतात आणि ते संकेत देखील रूढीने ठरवलेले असतात. म्हणजेच ध्वनींची रचना केवळ सानुक्रम असून भागत नाही, तर भाषेमध्ये प्रत्येक सानुक्रम रचनेच्या मागे एक अर्थाचा संकेत असतो. कमळ म्हणजेच गुलाबी रंगाचे पाण्यात उमलणारे सुंदर फूल किंवा गाय म्हणजे 4 पाय, शेपूट, शिंग असलेला दूध देणारा प्राणी हे अर्थाचे संकेत आहेत. आता कमळ आणि गाय या सानुक्रम रचनांच्या मागे एक अर्थ आहे आणि हा अर्थ देखील संकेत रूढीनेच निर्माण झालेला असतो. म्हणजेच काय, तर गाईला गायच का म्हणायचे, कमळ का नाही, याचे कोणतेही कारण आपण देऊ शकत नाही. फार तर आपण असे उत्तर देऊ शकू की गाईला गाय म्हणण्याची रूढी किंवा पद्धत मराठी भाषेत आहे, म्हणून आम्ही गाईला गाय म्हणतो. भाषा ही रूढी आहे असे जेव्हा म्हटले जाते, ते म्हणण्यामागे हाच त्याचा हेतू असतो. मराठीमध्ये कमळ या रचनेमागे रूढीने दिलेला अर्थ आहे, म्हणून कमळ हा मराठीतील शब्द ठरतो. मकळ या रचनेमागे रूढीने दिलेला कोणताही अर्थ नाही, म्हणून मकळचा समावेश मराठीच्या शब्दसंग्रहात येत नाही. थोडक्यात काय, तर मराठी भाषेचं स्वरूप समजून घेताना ध्वनींना, मानवी भाषेच्या ध्वनींना एक सानुक्रम रचना असावी लागते आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे त्या रचलेल्या ध्वनींना एक अर्थसंकेत देखील असतो. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघूया.